नमस्कार मित्रांनो, आज बनविणार आहोत उन्हाळ्यासाठी खास गुलकंद आवळा रिफ्रेशिंग ड्रिंक। सर्वात आधी एक स्वच्छ काचेचा ग्लास घ्या, त्याच्या कडेला लिंबू चोळून घ्या आणि लाल मिरची पावडर, चाट मसाला आणि साधं मीठ एकत्र केलेल्या मिश्रणात या ग्लासाच्या वरचा जी कडा आहे ती लोळवून घ्या। म्हणजे हे मिश्रण छानपैकी त्या ग्लासाला चिटकून राहते आणि दिसायलाही अप्रतिम दिसते। नंतर आपण त्यात ग्लासामध्ये प्रथम आवळा गुलकंद असं एकत्र केलेलं मिश्रण ओतून घेणार आहोत। त्यात चवीनुसार मीठ आणि चवीनुसार साखर घालून घेणार आहोत। आपण साखर नाही घातली तरी चालतं, कारण का इथे आपण गुलकंद वापरला आहे, पण ज्यांना लागत असेल त्यांनी साखर घालून घ्या, मी घालून घेतलेली आहे। थोडा लिंबू रस घालून घेऊ। नंतर त्यात पुदिन्याची जी पानं असतात ना, ती पानं तोडून घालून घेऊ आणि काही लिंबाच्या चकत्या देखील घालून घेऊ आणि हे मिश्रण छान एकत्र असं ढवळून घ्यायचं आहे। नंतर त्याच्यामध्ये आपण गरजेनुसार आईस क्यूब्स टाकून घेणार आहोत। हे आईस क्यूब्स टाकून घेतल्यावर देखील ते मिश्रण एकदा ढवळून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण ढवळून घेतल्याच्या नंतर वरून थंडगार असा सोडा आपण त्या मिश्रणात ओतणार आहोत। या आवळा आणि गुलकंदामध्ये आपण सोडा ॲड केला आहे, म्हणूनच याला आपण गुलकंद आवळा मॉकटेल असं म्हटलेलं आहे। आणि तुम्ही इथे पाणी देखील वापरू शकता आणि साखरेऐवजी मध वापरू शकता, म्हणजे हे एक घरगुती उन्हाळी ड्रिंक देखील होऊ शकतं। मैत्रिणींनो, अशा प्रकारे तयार झालं आहे आपलं रिफ्रेशिंग गुलकंद आवळा मॉकटेल। उन्हाळ्यात हे मॉकटेल खूप छान आणि रिफ्रेशिंग लागते। तुम्ही नक्कीच एका ग्लासावर थांबणार नाही, 2 ग्लास नक्कीच एन्जॉय करणार याची मला खात्री आहे। ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही ती ट्राय केली की नाही। आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मैत्रिणींनो, खरंच तुम्हाला सांगते, या तळपत्या उन्हामध्ये तुम्ही हे ड्रिंक नक्की एकदा करून ट्राय करा। मुलांना करायचं असेल तर साध्या पाण्यामध्ये घालून घ्या, मध टाकून नक्की त्या मुलांना द्या। गुलकंद शरीरातली अति वाढलेली उष्णता बाहेर काढण्यासाठी मदत करते। मी 2 प्रकारे सांगितले आहे, सोड्यामध्ये पण सांगितली आहे आणि पाण्यामध्ये पण सांगितली आहे, पण मी इथे सोड्यामध्ये करून दाखवली आहे। तुम्हाला ज्या पद्धतीने आवडतं त्या पद्धतीने तुम्ही नक्की करा। पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीबरोबर। धन्यवाद।